फूल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. आप्पांच्या कवितेतल्या सावल्या लांब झाल्या, ऋतू निशब्द झाला, पानांची रया गेली. हे सगळं काय आहे? संध्याकाळ होती. संध्याकाळची ही जी हवा आहे ना, ती माझ्या कमलला मानवत नाही, म्हणून ती गेली. दादा, दादा, ओम, इथे काय करतोस तू? तू तर म्हणाला होतास की वृंदा आणि श्री इथे एकत्र आहेत. होते ते इथे, पण गेले. म्हणजे ते इथेच गप्पा मारत बसले होते रे. हॉलमध्येही बसू शकले असते, पण सचिन, तुला जे काही सांगायचंय ना ते क्लिअर सांग. अरे ओम, वृंदा इथे श्रीला भेटायला येणार हे तिने तुला सांगितलं नव्हतं का? काय रे हे सगळं? म्हणजे तिच्याशी लग्न करायचं म्हणून तू घरातल्या सगळ्यांशी भांडतोयस, जिच्यासाठी भांडतोयस ती तुझ्या मागे हे सगळ्या गोष्टी करते. काय अर्थ घ्यायचा याचा सांग ना. म्हणजे जिच्यासाठी भांडतोयस ती खरंच तुझ्या लायकीची आहे का हे आधी बघ ना. मला काहीच समजत नाहीये यार, सगळा शॉर्ट होऊन बसला डोक्याला. पण एक गोष्ट मात्र विचार करण्यासारखी आहे. ऑफिसमध्ये आजच अशी इम्पॉर्टंट मीटिंग कशी लागली की जिथे फक्त तुलाच जावं लागेल? म्हणजे तू तर घरी होतास की नाही, म्हणजे श्रीही जाऊ शकला असता का? त्यांना हा असा एकांत हवा होता, आणि तोही आपल्या घरात. म्हणजे श्री नक्की घरच्यांना सणद नखर सण लगत मन, सणद नखर सण लगत, सणद नखर सण लगत. काय चाललंय तुझं? सॉरी, काय चाललंय तुझं? गाणी ऐकतोय. ए, एक मिनिट. वृंदाला मी बोलावलं नव्हतं, तिचाच फोन आला होता मला, तिला भेटायचं होतं. आम्ही बाहेर भेटलो असतो तर कदाचित गैरसमज झाले असते, म्हणून तिला घरी बोलवून घेतलं. आणि माझी अडचण नको म्हणून मला त्या कोठारीकडे पाठवलंस. तुला कोठारींकडे पाठवायचा निर्णय डॅडचा होता. मी त्यांना बोललो होतो की मी जातो. डॅडच म्हणाले की तुझा त्यांच्याशी चांगला रॅपो आहे आणि तू त्यांना जास्त चांगलं हँडल करशील म्हणून. अच्छा, नेमकी हीच वेळ कशी मिळाली रे तुला वृंदाला भेटायला? तुला भेटायचं नव्हतं? मला नाही, तिला मला भेटायचं होतं. मग भेट टाळू शकला असतास. तिला तुमच्या लग्नाबद्दल काहीतरी सांगायचं होतं मला. काय?
आमच्या लग्नाबद्दल तुझा संबंधच काय? तू कदाचित विसरतोयस, पण मी तुझा मोठा भाऊ आहे ओम. अरे हो, बरं झालं आठवण करून दिलीस. तू माझा मोठा भाऊ आहेस याची तुला आठवण आहे ना. तू वृंदाचा दीर लागतोस आणि दीर मोठ्या भावासारखा असतो. आणि तू ओम अरे कूल डाऊन. काय चाललंय तुझं? अरे कितीही संशय घेणार आहेस तू माझ्यावर. काय बोलणं झालं तुझं वृंदाशी? हे तू तिलाच जाऊन विचार ना. का तू सांगू शकत नाहीस? मोठा भाऊ आहेस ना तू माझा. पण तुझा माझ्यावर विश्वास कुठे बसणार आहे? तू इथे माझ्या समोर आलास तोच अविश्वास घेऊन. हे बघ, तुला सांगायचं नसेल तर नको सांगू, पण मी लग्न करणार तर वृंदाशीच. आणि तिच्याशी जर माझं लग्न नाही झालं तर लक्षात ठेव, सचिन तू इथे काय करतोयस? मी आपलं चोरून ऐकत होतास? अरे मी कशाला चोरून ऐकू? उलट मला तुझंच टेन्शन होतं. तू एवढं चिडून आतमध्ये गेलायस, काय मारतो बिरतो का काय त्याला? सचिन सचिन तू इथे काय करतोयस? मी काय करतोय म्हणजे आपल्या घरात कशा पाट्या लावल्यात का आता की इथे जायचं नाही इथे जायचं म्हणून? तुला कळतंय का तू काय करतोयस ते? हे मी काय करतोय? इतका भोळा चेहरा करू नकोस. मग अशी ओमशी काय बोलत होतास? बाहेर जे विष पेरलंस ते कितपत पसरलंय ते बघत होतास ना? अच्छा, म्हणजे तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस? प्लीज, मला अशी सवय नाहीये. तुमच्या दोघांचा आवाज आला म्हणून मी इथे आले. मग यायचं ना, आमच्या महाचर्चात सहभागी व्हायचं. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. मी मम्माला सगळं सांगणार. सांग. मी केलेलंच नाहीये काही तर सांगणार काय? जा, सांग जा. सचिन, हे चांगलं नाहीये रे. भावाभावात प्रेम असावं, स्पर्धा नसावी. हे बघ, आपल्या घरात ना लोकांना उगाच उपदेश पाजण्याची सवय लागली आहे. आणि बघ, उठसूट जो येतो ना तो प्रत्येकाला शहाणपण शिकवतोय, कळलं? कसं आहे ना, दोन बोके भांडायला लागले की माकड मध्ये भांडा मारतच. बाय. सचिन, सचिन. हॅलो. येस. थँक्यू सो मच. हो, मी उद्या सकाळीच भेटायला येतो. तुमचं ऑफिस उघडताच मी तुम्हाला समोर दिसेल. नो इट्स ऑल राईट. थँक्यू सो मच वन्स अगेन. बाय. कामिनी, नेमकं महत्वाचं काही बोलायचं असलं की हिचा फोन नॉट रिचेबल असतो. स्वप्निता, गुड न्यूज. काय गुड न्यूज? कसली पप्पा? मी उद्यापासून जॉईन करतोय. म्हणजे परत मिलिटरी? ऑन. अगं, आमचे कर्नल रानडे आहेत ना, त्यांचा एक मित्र आहे मोहम्मद शेख. त्याचा एक छोटासा बिझनेस आहे, त्याला मी जॉईन करतोय ऍज अ पार्टनर. वा, ही तर गुड न्यूज आहे. आऊ पप्पांना कळवली का? अगं नाही, आत्ताच न्यूज कन्फर्म झालीये. पहिल्यांदा तू भेटलीस म्हणून तुला सांगितलं मी. आणि इनफॅक्ट तुझ्या मम्माला सुद्धा मी फोन ट्राय करतोय, पण यु नो ऍज युजुअल तिचा फोन नॉट रिचेबलच लागतोय. तिचं कामच असं आहे ना की. जाऊ दे, सोड ना. मला माझ्या आनंदावर विरजण घालायचं नाहीये. मी आत्ता अप्पा आणि यांना ही बातमी देतो. नाही, त्यांना पुरेशी झोप मिळत नाही, ते अजून उठले नसतील. त्यांना डिस्टर्ब नाही करत मी. एक काम करतो, मी बाहेर जाऊन स्वीट घेऊन येतो. त्यांना तोंड गोड करून अशी बातमी देतो मी. हे बेटा, काय झालं? तुला आनंद नाही झाला? असं कसं होईल पप्पा? तुम्हाला असं आनंदी बघून खूप छान वाटतंय. नाहीतर आल्यापासून दिवसेंदिवस तुमची जी अवस्था चाललेली ते बघून खूप वाईट वाटायचं. ए बेटा,
आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि असं असं चेहराही पडायचा नाही. मी सगळं नीट करेल बघ. आता या बिझनेस मध्ये मी अशी प्रगती करून दाखवतो ना बघच. काकांशी कॉम्पिटिशन करणार? पप्पा, मी फार लहान आहे हो तुमच्यापेक्षा, पण मला सगळं कळतं असं नाही. पण पप्पा, आप्पांचा विचार करा ना. घरात गटबाजी सुरू झाली आहे, त्यांना कळलंय. घरात स्वतःशीच कॉम्पिटिशन करतायत. त्या गोष्टीचा खूप त्रास होतोय पप्पा त्यांना. काकांशी मी बोलू शकत नाही, पण माझ्या पप्पांशी तर मी बोलू शकते ना. बेटा, या सगळ्याला सुरुवात कोणी केली? बहिणीने तिच्या श्रीमंतीचं कसं प्रदर्शन मांडलं बघितलंस तू? आणि दादाने सुद्धा करिअर बद्दल मला किती लेक्चर दिलं हे बघितलंस. शत्रूंनी हल्ला केल्यानंतर तुम्ही सैनिक काय करता रे? पांढरं निशाण दाखवता का त्या शत्रूशी थेट लढता? त्याला संपून टाकायचं, नेस्तनाबूत करून टाकायचं, एवढी एकच भावना असते ना मनामध्ये. बिझनेस म्हणजे सुद्धा एक लढाई आहे प्रभाकर. समोरच्याला संपवा, नाहीतर तो तुम्हाला संपवण्यासाठी टपून बसलेलाच आहे. किलिंग इन्स्टिंक्ट फार महत्वाचं आहे. इट्स अ मस्ट. पैसा देवापेक्षा मोठा नाही, मान्य आहे मला सुद्धा, पण तो देवापेक्षा कमी सुद्धा नाही. प्राणवायू लागतो का नाही जगण्यासाठी, तसाच पैसा सुद्धा लागतो जगण्यासाठी. नशा आहे नशा. पैसा ही एक अत्यंत मोठी, दारू किंवा इतर कुठच्याही व्यसनापेक्षा अत्यंत मोठी नशा आहे. खीच खीच और खीच. जेवढं लपेटू शकशील ना तेवढं लपेट प्रभाकर. चालू द्या तुमचं, मी जरा आज जाऊन पडतो बरं का. हो बाप, कित्येक दिवसांनी आपल्याला असं मनसोक्त गप्पा मारायला आता फुरसत मिळाली. थांबा जरा वेळ. होय रे बाळा, बरोबर आहे तुझं, पण आता तुझ्या बापाचं वय झालंय, असं बराच वेळ उभं राहवत नाही मला. चालू द्या तुमचं. आणि प्रभाकर, तुझ्या या मोठ्या भावाकडून 2 शहाणपणाच्या गोष्टी ऐक. पटलं तरच तसं वाग. हं? चालू द्या तुमचं. हे असं माझं व्यावहारिक वागणं बोलणं आपल्या आप्पांना काही पटत नाही. जीवन मूल्यांवरती विश्वास आहे ना त्यांचा. नाही नाही, म्हणजे ही जीवन मूल्य वाईट आहेत असं काही माझं म्हणणं नाही, पण ती जुनाट झाली. हं? तो बोलत बरोबर होता, पण का कळत नाही. दादाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा असं वाटत नाही मला. मर्मबंधातली ठेवही. दादाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा असं वाटत नाही मला. पप्पा, तुमच्यात आणि काकांमध्ये काही भांडणं झाली आहेत का? नाही, असं काहीच नाही. मग तरीही तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास का ठेवू शकत नाही? मी त्याची मदत घ्यावी असं तुला वाटतं? असं काहीच वाटत नाहीये पप्पा मला. पण काका स्वतःहून तुमची मदत करत असताना तुम्ही ती का नाकारता हे मला कळत नाहीये. सांगितलं ना, ते मलाही कळत नाहीये. पण आतून कुठेतरी असं वाटतं की नाही. पप्पा, रागवणार नसाल तर एक विचारू? मी दादाच्या प्रोग्रेसवर जळतो का? राईट? बोलली नाहीस याचा अर्थ प्रश्न हाच आहे तुला. हाच प्रश्न मलाही पडलाय की मी दादाच्या प्रोग्रेसवर जळतो की काय. पण उत्तर नक्की मिळत नाही मला.
बहुतेक हो असंच उत्तर असावं. का? त्यांनी बिझनेस करायला घेतला आणि तुम्ही सैन्यात गेलात, मग तरी? सचिनला अब्रॉडला जायचंय, पण त्याला आर्थिक मदत करायला मी कमी पडतोय. पप्पा, सचिनशी मी बोलेन. नाही, तू नको बोलूस. तुझी ममा बोलणार आहे त्याच्याशी. मम्माशी या विषयावर बोलणं झालंय तुमचं? सचिनचा विषय बोलण्यात निघाला होता. मम्मा बोलणार असेल तर तुम्ही बिनधास्त राहा. मम्मा त्याचा ब्रेन वॉश नक्की करेल. त्याची प्रगती. पप्पा, परदेशात गेल्यावरच प्रगती करता येते का? तुझ्या मामासारखं बोलतेस अगदी. तू, कामिनी, आप्पा, तुम्ही तिघही एकाच विचारांचे कसे ग? पप्पा, आप्पा आजकाल ना खूप गप्प गप्प असतात. त्यांना कसलं तरी टेन्शन आहे. तुम्ही एकदा बोलून बघा ना त्यांच्याशी. आम्हा दोघांचं बंधुप्रेम बघून त्यांना टेन्शन येत असणार. पण तू काळजी करू नकोस बेटा. कर्नल रानडेंनी मोहम्मद शेख सोबत माझी बिझनेस संदर्भात एक मीटिंग अरेंज केली. एकदा का माझा हा बिझनेस सुरू झाला की या घरातली शांतता मी परत मिळवून दाखवेन. नक्की? प्रॉमिस. या घरामध्ये शांतता पुन्हा एकदा नांदणार. प्रभाकर कर्णिकचा शब्द या. सचिन, अरे यार, थँक्स तरी म्हण. कशाबद्दल? अरे तुला एवढी घरापर्यंत लिफ्ट दिली. लिफ्ट तू दिलीस, मी मागितलेली. मी बस स्टॉप वरती उभा होतो, बसची वाट बघत. तू माझ्या समोर येऊन थांबलास. मी तुला म्हणत होतो की मी येत नाही घरी, तरी तू हाताला धरून बसवलंस. तू म्हणालास मी घरी चाललो, येतोस का? त्यामुळे तू मला इथे घेऊन आलास. मग आता हे सगळं असं मेहरबानी केल्यासारखं कशाला बोलतोस? मेहरबानी? कारण मी थँक्स म्हणावं हे कोणाला वाटतंय? तुलाच ना. अरे यार, तू तर सेंटी निघालास. सेंटी आईबापांचा मुलगा बिझनेस साइडेड कसा होणार? होल्ड. सच्या यार, आपण एकत्र वाढलो, एकत्र खेळलो, आपल्यात भांडणं झाली, नाही असं नाही. पण यार, आजकाल आपण जास्तच ताणतोय असं नाही वाटत तुला? सॉरी. ये होईना बात. यार, तुझा राग आपल्या डॅडवर आहे, मला माहिती आहे. नाही रे, माझा राग माझ्यावरतीच आहे. कारण जन्म कुठे घ्यायचा हे जर का आपल्या हाती असताना तर एव्हा मी. हे बघ, जगायचं कसं हे आपल्या हाती आहे ना. ते तुझ्या हाती आहे. कारण तुझे वडील मधुकर कर्णिक आहेत आणि आमचे प्रभाकर कर्णिक. हे बघ सचिन, तुला फॉरेनला जायचंय ना, त्यासाठी पैशाची व्यवस्था आपण करू. काकाला कशाला दोष देतोयस? हे बघ, मी काकाला वगैरे कोणालाही दोष देत नाहीये. सोड ना, कोणी पटवली का नाही? पटवली. अरे मग एवढ्या रात्री काय देवळात गेलेलास? पटवली का नाही सांग ना. अरे बाबा, आमच्या सारख्याला कोण भाव देणार? कारण आजकाल मुली दिल की कमी आणि हिशेबच जास्त लावतात. मुलाला जर का श्रीमंत व्हायचं असेल ना, तर नुसतं घासणं हा एकच पर्याय, कळलं? पण मुलीला जर का श्रीमंत व्हायचं असेल तर तिच्याकडे एज्युकेशन नाहीतर लग्न, सगळ्यात बेस्ट ऑप्शन. मुलंही असं करू शकतात ना. तूही पकड ना एखाद्या करोडपतीची मुलगी आणि म्हणून टाक आय लव्ह यू. तुझ्यासारखं. हा, येस. कशी वाटली वृंदा? श्रीलाच का नाही विचारत तू? सचिन, नाही म्हणजे कार चालवतोयस, मध्ये स्पीड ब्रेकर्स येऊ शकतात. तू लहानपणाची आठवण करून दिलीस ना, म्हणून इतकं बोललो. नाहीतर काय बाबा, तुझा मॅटर आहे, तूच हँडल कर. तुला काय प्रूव्ह करायचंय? मला प्रूव्ह काहीच नाही करायचं.
फक्त इतकंच सांगायचं की कार चालवतोयस तर वाटेत स्पीड ब्रेकर येऊ शकतात. स्पीड ब्रेकर? आय मीन की म्हणजे मला जे दिसलं किंवा मला जे वाटलं ना त्याबद्दलच बोललो. असं काहीही होणार नाही. ओमच्या हातात जी येते ना, जोपर्यंत ओम तिला सोडत नाही ना तोपर्यंत ती सुटू शकत नाही. आणि वृंदासोबत तर मला लग्न करायचंय आणि माझे बरेच काही. थांबलास का? बोल की पुढे. ओम तुझे प्लॅन्स काय मला माहित नाही आहेत का? तुला वृंदापेक्षा वसंत देशमुख मध्ये जास्त इंटरेस्ट आहे नाही का? कारण काकापेक्षाही श्रीमंत आहे तो. घर जावई वगैरे व्हायचा विचार नाहीये ना तुझा? मी अजून तितका प्लॅन केलेला नाहीये. अच्छा, म्हणजे इथे काकांचा बिझनेस श्री सांभाळ. मी म्हणालो ना तुला की मी अजून तितका प्लॅन केलेला नाहीये. आणि हे बघ सचिन, मी माझे सगळे सिक्रेट तुझ्यासोबत शेअर करत नाही. वा, म्हणजे तुझे हात दोन्हीकडे, तिकडेही आणि इकडेही. श्री, सांभाळ स्वतःला.